लातूर तालुक्यातल्या 15 गावांमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आलेत आणि या अंतर्गत प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झाली। मात्र केवळ 15 गावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्यात का असा प्रश्न यावरून विचारला जातोय। तसंच मोडी लिपी तज्ञांची संख्या वाढवण्याची मागणीही करण्यात आली आहे। आपल्या सोबत लातूर जिल्ह्यातील काही मराठा तरुण आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया। काय सांगाल की आज प्रशासनाच्या वतीने 15 गावांमध्ये विशेष कॅम्प लावून कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे। मला म्हणायचे की बाबा लातूर जिल्ह्यातल्या फक्त तालुक्यातल्या त्या 15 गावातच कुणबी प्रमाणपत्र मिळाले का? अख्ख्या जिल्ह्यात मिळालं नाही का? लातूर तालुक्यापुरतच मर्यादित आहे का? आसपासच्या सगळ्या इतर तालुक्यालाही आहे, दुसऱ्याही तालुक्यात असतील ना, त्यांना पण वाटप करणं। फक्त लातूर सारखं असं हे काम असं झालंय की जरांगे पाटील 20 तारखेला जाणार आहेत, आम्ही तुमच्या मागण्यासाठी धडपड करतोय, आम्ही तुम्हाला कॅम्प लावून सगळ्याला 54 लाख जी नोंदी सापडल्यात त्यांना देण्याचं काम करतोय। हा सरकारचा हा एक दिखावा आहे असं मला वाटतं। सरकारने सखोल जाऊन असं चौकशी केली नाही। आमच्या लातूर जिल्ह्याचा जर तुम्ही विचार केला की बाबा लातूर जिल्ह्यासाठी फक्त 8 मोडी तज्ञ दिलेले आहेत, 8 तालुक्याला एक सुद्धा येत नाही भरती, आणि आम्हाला मोडी तज्ञही पाहिजे आणि उर्दू तज्ञही पाहिजे, तरच आमच्या औसा तालुक्यातल्या बऱ्याचशा नोंदी सापडणार, निलंगा तालुक्यातल्या सापडणार आहेत। निलंगा तालुक्यातही सापडले, त्याला तुम्ही वाटत नाही। आज चिंचोलीला एवढ्या मोठ्या उर्दू मधल्या नोंदी सापडल्यात, शासनाकडे उर्दू वाचणारा माणूस मिळू नये, कोण एक मोडी उर्दू तज्ञ मिळू नये, शोकांती काय शासनाच्या बाबतीत? शासनाने याच्यावर गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि मोडी तज्ञाची संख्या वाढवावी लातूर जिल्ह्यात। कारण मागच्या शिंदे समिती ज्यावेळेस लातूरमध्ये आली त्यावेळेस हा प्रस्ताव ठेवला गेलेला आहे मराठा म्हणजे क्रांती मोर्चातर्फे की बाबा मोडी लिपीचेही तज्ञ वाढवा आणि ह्याचेही तज्ञ वाढवा, उर्दूचेही तज्ञ आम्हाला द्या तुम्ही। शासन मराठा समाजाची दिशाभूल करतोय। आम्ही 15 गावाला देतोय का? बाकीचे तालुके नाहीत का? लातूर जिल्ह्यात तालुक्यातलेच तेवढे सापडले का? बाकीच्या तालुक्यात सापडले नाहीत का? त्यांना का तुम्ही कॅम्प लावत नाही? अहो तुम्ही घ्या ना, किती आज आपल्या प्रशासनाला एवढं सुद्धा माहित नाही की बाबा किती ह्याच्या शासकीय कार्यालयाच्या नोंदी तपासल्यास आपल्याला हे मिळते कुणबी प्रमाणपत्र। 12 शासकीय कार्यालय तपासल्यावर सगळीकडे नोंदी आहेत। त्याच्यामध्ये शासनाची वेळकाळूपणा आहे। शासनाला फक्त दाखवून द्यायचं आहे जरांगे पाटलाला कोणत्याही अनुषंगानं मुंबईला येण्यापासून रोखायचं आहे। ह्या दृष्टीने शासन सर्वोपरी प्रयत्न करते। शासन फक्त नोंदी किंवा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी चाललेलं नाही, फक्त जरांगे पाटलाला कसं मुंबईत येण्यापासून रोखायचं ह्यासाठीच शासन काम करते। शासनाला खरंच जर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं असलं तर गावोगावी तालुका प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये बसून प्रत्येक शासकीय यंत्रणा गाव लेवलला बसून कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी सापडण्यास मदत झाल्या असत्या, पण शासन तसं करताना दिसत नाही। शासनाचा उद्देश फक्त एकच आहे, 20 तारखेपर्यंत जरांगे पाटला तात्काळ ठेवायचं आणि ह्या मुद्दा मी करतोय तू करतोय मारल्यावर मी करतो रडल्यावर असं करून वेळ मारून न्यायचा हा प्रकार आहे, दुसरा ह्याच्यामध्ये काय नाही। एकंदरीतच पाहायला गेलं तर 15 गावांमध्ये प्रमाणपत्र वाटप करण्यात येऊ नये। लातूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही नोंदी सापडल्यात त्याचा आधार घेऊन प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र वाटप करावं असं एकंदरीमध्ये मराठा समाजाने मागणी केलेली आहे। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।